तुझ्यासाठी कुठलाही पॅटर्न वापरा, तुझ्यासाठी नवा पॅटर्न लोकसभेतील सांगली पॅटर्न विधानसभेच्या वेळी जुन्नरमध्ये राबवू असे सुतोवाच विशाल पाटलांना खासदार बनविणारे पायलट विश्वजित कदमांनी दिले आहेत। सांगलीत उद्धव ठाकरेंनंतर कदम आता थेट शरद पवारांना तेही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यासह देणार का अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे। पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीदरम्यान कदम यांनी शेरकर यांच्यासोबत बोलतानाचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय। यामुळे नव्या पॅटर्नची चर्चा आता सुरू झाली आहे। जुन्नरमधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकरांच्या राजकीय हालचालींकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। महाविकास आघाडीत जुन्नर विधानसभा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार हे उघड आहे। मात्र त्याच जुन्नरमध्ये काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर ही तीव्र इच्छुक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठीच विश्वजित कदमांनी शड्डू ठोकलेत। शेरकरांसाठी सांगली अथवा नवा पॅटर्न राबविण्याची तयारी कदमांनी दर्शविली। पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत कदमांनी शेरकरांना तसा शब्दही दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांविरोधातही काँग्रेस इथं बंडखोरी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तुर्तास तरी शेरकरांनी त्यांचा पत्ता खुला न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोट दाखवले आहे आणि यावरच सत्यशील शेरकरांनी सावध भूमिका सुद्धा घेतली आहे। पाहूयात। नाहीतर मग चांगली पॅटर्न तुझ्यासाठी कुठलाही पॅटर्न वापरा, तुझ्यासाठी नवा पॅटर्न आता आम्ही केलं की नमस्कार, जय शिवराय। काँग्रेस भवनला आपल्या राज्याचे माजी मंत्री विश्वजितदादा कदम, आमदार संग्रामदादा जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती। आदरणीय स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण देशाचे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याची नियोजनाची सुद्धा बैठक त्या निमित्तानं त्या ठिकाणी पार पडली। खरं तर विश्वजितदादा कदम आणि कदम परिवाराचे, शेरकर परिवाराचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध त्या ठिकाणी राहिलेले। एक परिवारातला घटक म्हणून विश्वजितदादा कदम यांनी सत्यशील तू आमदार झाला पाहिजे आणि त्यासाठी कुठलाही पॅटर्न तुझ्यासाठी त्या ठिकाणी राबवायला लागला तरी चालेल, पण तू आमदार झाला पाहिजे आणि विशेषतः सांगली पॅटर्न त्या ठिकाणी राबवू आपण असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं। परंतु प्रामुख्याने मला या ठिकाणी नमूद करायचंय तर त्यांनी महाविकास आघाडीत जो निर्णय घेईल त्या निर्णयाची आपल्याला ठामपणाने तो निर्णय मान्य करून आपल्याला पुढे जावं लागेल अशी प्रतिक्रिया हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला या ठिकाणी मान्य असणार आहे। धन्यवाद।